श्री व्यंकटेश स्तोत्र मराठी। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री व्यंकटेशाय नमः। ओम नमोजी हे रंबा सकळादी तू प्रारंभा, आठवणी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीत असे। नमन माझे हंसवाहिनी वाग्वर्दे विलासिनी, ग्रंथ वदावया निरूपणी, भावार्थ खाणी जया माझी। नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामिया, स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेपा श्रोतया सुख वाटे। नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना, सकळ श्रोतया सज्जना, नमन माझे साष्टांगी। ग्रंथ एका प्रार्थना शतक, महादोषाशी दाहक, तोषुनी या वैकुंठी नायक, मनोरथ पूर्ण करील। जय जयाजी व्यंकटरमणा, दयासागरा परिपूर्णा, परम ज्योती प्रकाश गहना, करीतो प्रार्थना श्रवण कीजे। जननी परी त्वा पाळिले, पितया परी त्वाम सांभाळिले, सकळ संकटापासून रक्षिले, पूर्ण दिदले प्रेम सुख। हे अलोलिक जरी मानावे, तरी जग हे सृजिले आधवे। जनक जनीपण स्वभावे, सहज आले अंगासी। दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी, प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या। आता परिसावी विज्ञापना, कृपाळुवा लक्ष्मी रमणा, मज घालुनी गर्भाधना, अलौकिक रचना दाखविली। तुझ न जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी। कृपाळुवा जगजेठी, अपराध पोटी घाली माझी या अपराधांच्या राशी, वधोनी गेल्या गगनाशी। दयावंता ऋषिकेशी, आपुल्या ब्रिदासी सत्य करी, पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद। तेवी तू कृपाळू गोविंद, मायबाप मज लागी। उदंडा माझी काळे गोरे, काय निवडणारे, कुचली या वृक्षांची फळे, मधुर कोठोनी असशील। अराटी लागी मृदुला कोठोनी, असेल कृपावंता, पाषाणाशी गुलमलता, कैसिया परी फुलतील। आपाद मस्तकावरी अन्याची, परी तुझे पदरी पडिलो पाही, आता रक्षण नाना उपायी, करणे तुझ उचित। समर्थाची ये घरीचे श्वान, त्याशी सर्व ही देती मान, तैसा तुझ म्हणवितो दीन, हा अपमान कवणाचा। लक्ष्मी तुझे पायांतळी, आम्ही भिक्षेशी घालूनी जोडी, येणे तुझी ब्रिदावळी, कैसी राहील गोविंदा। कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविसी दारोदारी, यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पैयाला। द्रौपदीसी वस्त्रे अनंता, देत होतासी भाग्यवंता, आम्हा लागी कृपणता, कोठोनी आणली गोविंदा। मावेची करुणी द्रौपदी सती, अन्य पुरविली मध्यरात्री, ऋषीश्वरांच्या बसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षणमात्रे। अन्नासाठी दायी दिशा, आम्हा फिरविसी जगदिशा, कृपाळुवा परमपुरुषा, करुणा कैसी तुझ न ये। अंगिकासारी या शिरोमणी, तुझ प्रार्थितो मधुर वचनी, अंगीकार केली या झणी, मज हातीचे न सोडावे। समुद्रे अंगीकारीला वड वानळ, तेणे अंतरी होत असे विवळ, ऐसे असोनी सर्व काळ, अंतरी साठविला तयावे। कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेने सोडिला नाही बडीवार, एवढा ब्रह्मांड गोळ थोर, त्याचा अंगीकार पै केला। शंकरे धरिले हळाहळा, तेने निळवर्ण झाला गळा, परी त्यागिले नाही गोपाळा, भक्तवत्सला गोविंदा। माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिणली वैखरी, दुष्टपतिता दुराचारी, अधमाहुनी अधम, विषयासक्त मंदमती, आळशी कृपण कुव्यसनी, मलिन मानसी, सदा सर्व काळ सज्जनांसी, द्रोह करी सर्वदा। वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनासी निष्ठुर, सकळ पामरा माझी पामर, व्यर्थ बडीवार जगी वाजे। काम क्रोध मदमत्सर, हे शरीर त्यांचे बिढार, काम कल्पनेसी थोर, दृढ येथे केला असे। 18 भार वनस्पतीची लेखणी, समुद्र भरला माणिक, माझे अवगुण लिहितात धरणी, तरी लिहिले न जाती गोविंदा। ऐसा पतित मी खरा, तरी तू पतित पावन शाडंग धरा, तुवा अंगीकार केलिया गदाक्ष धरा, कोण गणदोष गणिल। निचा रतली रायारसी, तीसी कोण म्हणेल दासी, लोह लागता परिसासी, पूर्वस्थित मग कैची। गावीचे होते लेंड ओहळ, गंगोली मिळता गंगाजळ, काक विष्टेचे झाले पिंपळ, तयासी निंद कोण म्हणे। तैसा कुजाती मी अमंगळ, परी तुझा म्हणवितो केवळ, कन्या देऊनिया कुळ, मग काय विचारावे। जाणत असता अपराधी नर, तरी का केला अंगीकार, अंगीकारावरी अव्हेर, समर्थे केला न पाहिजे। धाव पावरे गोविंदा, हाती घेऊन या गदा, करो माझ्या कर्मांचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी।
तुझी या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझे पापे किती. कृपाळुवा लक्ष्मीपती, बर्वे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावना, तुझे नाम कलिमलदहन, तुझे नाम भक्ततारण, संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना एक कमलापती, तुझे नामी राहो माझी मती. थेची मागतो पुढत पुढती, परमज्योती व्यंकटेशा. तू अनंत, तुझी अनंत नामे, तया माझी अति सुगमे. ती मी अल्पमती प्रेमे, स्मरुनी प्रार्थना करीत असे. श्री व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युम्ना अनंत केशवा, संकर्षणा श्रीधरा माधवा, नारायणा आदी मूर्ती, पद्मनाभा दामोदरा, प्रकाश गहना परात्परा, आदि अनादि विश्वंभरा, जगदुद्धारा जगदीशा, कृष्ण विष्णू ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा, नृसिंह वामन भार्गवेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती, अनाथ रक्षका आदिपुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा, सकल मंगळ मंगळाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ती, गुणातीता गुणज्ञा, निनबोध रूप निमग्ना, शुद्ध सात्विक सुज्ञा, गुणप्राज्ञा परमेश्वरा, श्रीनिधी श्रीवत्सलांचन्न धरा, भयकृत भयनाशना गिरधरा, दुष्ट दैत्य संहार करा, वीरा सुख करा तू एक, निखिल निरंजन निर्विकरा, विवेकर वाणी वैरागरा, मधुरमूर दैत्य संहार करा, असुर मर्दन उग्रमूर्ती, शंख चक्र गदाधरा, गरुड वाहना भक्तिप्रिय करा, गोपी मनोरंजना सुख करा, अखंडित स्वभावे, नाना नाटक सुप्रधारिया, जगद्वयदायका जगद्वैर्या, कृपा समुद्रा करुणालया, मुनिजन ध्येया मूळमूर्ती, शेष शयना सार्वभौमा, वैकुंठवासिया निरुपमा, भक्त कैवारिया गुणधामा, पाव आम्हा ये समयी. ऐसी प्रार्थना करुनी देवीदास, अंतरी आठविता श्री व्यंकटेश. समता हृदयी प्रकटला ईश, त्या सुखासी पार नाही. हृदयी अविचली मूर्ती, त्या सुखाची अलौकिक स्थिती. आपुले आपण श्रीपती, वाचे हाती वदवितसे. ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण कीचे सादर. सावळी तनु सुकुमार, कुंकुमाकार पादपिये दे. सुरेख सरळ अंगोलिका, नखे जैसी चंद्ररेखा. गोटीव सुनील अपूर्व देखा, इंद्रनील चियेपरी. चरणी वाळे घागारिया, वाकी वरल्या गुजरिया. सरळ सुंदर पोटरिया, कुर्दळी स्तंभ जियेपरी. गुडघे मांडिया जानुस्थल, कटीवरी किंकणी विशाल. खालते विश्व उत्पत्ती स्थल, वरी झळके सोनसला. कटीवरते नाभिस्थान, जेथोनी ब्रह्म झाला उत्पन्न. उदरी त्रिवळी शोभे गहन, त्रैलोक्य संपूर्ण जया माझी. वक्षस्थळी शोभे पदक, पाहुनी चंद्रमा अधोमुख. वैजयंती करी लखलख, विद्युल्य ते चियेपरी. विद्धी श्री वत्सलांचन, भूषण मिरवी श्री भगवान. तयावरते कंठस्नान, जयासी मुनियन अवलोकिती. उभय बहुदंड सरळ, नखे चंद्रमा परिस तेजाळ. शोभती दोन्ही करकमळ, दातोल्या त्याल चियेपरी. मनघटी विराजती कंकणे, बहुवटी बहुभूषणे. कंठी लेली उभारणे, सूर्यकिरणे उगवली. कंठवरुते मुखकमल, हनुवटी अत्यंत सुनील. मुख चंद्रमा अति निर्मळ, भक्त स्नेहाळ गोविंदा. दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती, जेव्हा जैसी लावण्य ज्योती. अधरा अमृत प्राप्तीची गती, ते सुख जाणे लक्ष्मी. सरळ सुंदर नासिक, जेथे पवनासी झाले सुख. गंड स्थळीचे तेज अधिक, लखलखित दोन्ही भागी. त्रिभुवनीचे तेज एकवटले, बर्वे पणसी केसी आले. दोन्ही पातयांनी धरिले, तेच नेत्र श्रीहरीचे. व्यंकटा भ्रुकुटिया सुनिळा, कर्णद्वयाची अभिनव लीळा. कुंडलांच्या फाकती कळा, तो सुख सोहळा अलौकिक. भाळ विशाल सुरेख, वरती शोभे कस्तुरी टिळक. केश कुरळे अलौकिक, मस्तकावारी शोभती. मस्तकी मुकुट आणि किरीट, सभोवती झिळमिळ्याची दाटी. त्यावरी मयूर पिच्छांची वेटी, ऐसा जगजेठी देखिला. ऐसा तू देवादिदेव, गुणातीत वासुदेव. माझी या भक्तिस्तव सगुण रूप झालासी. आता करू तुझी पूजा, जगत जीवन अधोक्षजा. आर्ष भावार्थ हा माझा, तुझं अर्पण केला असे. करुनी पंचामृत सान, शुद्ध अमृत वरी घालून. तुझं करू मंगल स्नान, पुरुष सुक्ते करुनिया. वस्त्रे आणि यज्ञोपवीत, तुझ लागी करू प्रित्यर्थ. गंधाक्षता पुष्पे बहुत, तुझ लागी समर्पू.
धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिण शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगिरा करावी परमानंदा नमस्कारुनी गोविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वरप्रसाद मागावया जय जयाजी श्रुतिशाग्रस्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया क्षमा जगदुद्धारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्णपरेशा अव्यक्त वक्ता सुखमूर्ती जय जयाजी भक्त रक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगपालका भक्तासी सखा तू एका जय जयाजी निरंजना जय जयाजी परत परगना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मज लागी देई ऐसावर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थित असे हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसे संसारी पठण मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थीयांचे व्हावे लग्न धनार्थीयासी व्हावे धन पुत्रार्थीयाचे मनोरथ पूर्ण पुत्रदेवनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत रत जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ कीजे गोविंदा क्षय अपस्मारक कुष्ठादी रोग ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभ्यासियासी योग पठन मात्रे साधावा दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात सभा व्हावी वश समस्त ग्रंथ पठणे करुनिया विद्यार्थी विद्या व्हावी युद्धिशस्त्रे न लागावी पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणोनिया अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थने सिद्धीचे मन एवढे मागतो वरदान कृपादी दे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदास असे दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ न यथार्थ जाण विजयसी ग्रंथी धरोनी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरोनी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ पत्रार्थीयाने 3 मास धनार्थीयाने 21 दिवस याने क्षणमास ग्रंथादरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठन मात्रे करून या हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत सास न मामी जयाचे चित्त त्याची अधपात सत्य होय विश्वास धरली ग्रंथपठणी त्यासी कृपा करीलच चक्रपाणी वर दिदला कृपा करुनी अनुभवे कळोद येईल गजेंद्राची या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थासी स्तंभातून प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनी या स्वानंद कंदा सुखी केले तय वेळी वत्साचे परिभक्तासी मोहे पानावे धेनु जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेले ऐसा तू माझा दातार भक्तासी गालिसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषनी वैकुंठ नायक वर दिदला अलौकिक जणे सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंदा या वचनी न धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथाची इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणिक न लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पार्वती उभासे देवी दास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करो जाक्या मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांते अनुष्ठान कीजे मध्यराती बैसोनी या स्वास्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देहभावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवून भाव वर प्रसाद मागावा इति श्री देविदास विरचितम श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्णम श्री स्वामी समर्थ श्री व्यंकटेशार्पणमस्तु।